उज्जैनला जायची सुरुवात कशी झाली आहे? फुल ऑन खतरनाक. म्हणजे कसं एक्सप्लेन करू कळत नाही. वर ये तू, वर लिटरली ये. म्हणजे असं वाटतंय वर ये तू, मिळून सांगतो आम्ही. तू वर ये, वर ये आधी तुझी वर ये. एवढा गाणडा एक्सपिरियन्स बोल या. सांग चांगला का, पहिली एक्सपिरियन्स बस कधीची होती? सवासाचीच होती. 6:10 एक बस होती. 5:15 आम्हाला जीपे वरती बसचे पैसे रिटर्न आले. मी पहिला घाबरलो. मी बोललो यार हे कसले पैसे आले, बिकॉज असं युजल अमाऊंट नव्हतीच, मला माहितीच नाही ही अमाऊंट कुठली आहे. सो मी कन्फ्युज. नंतर मी चेक करतोय, बघितलं तर ती बसची अमाऊंट आहे. आम्ही घाई गडबडीमध्ये भेंडी, आम्हाला निघायचंय आणि बस कॅन्सल. रिफंड आला, ठीक आहे, चांगली गोष्ट, रिफंड केला तुम्ही, तुमचे खूप खूप आभार रेड बस. पण अरे आम्ही हॉटेल बुकिंग केलं, त्याचं काय रे. आणि दुसरी एक गोष्ट, हा बसवाला आम्हाला जो आता मी ज्यात बसलोय ना, ह्याची आम्हाला तिकीट मिळाली. किती वेळाने मिळाली? आम्ही 10-15 मिनिटांनी मिळाली. 5:45 आसपास आम्हाला ती तिकीट भेटली. मी कन्फर्म, मी बोललो भाई मस्त, म्हणजे आता ती कांदिवलीवरून नाही गेली या टायमाला 5:45 आसपास, आणि पोचायला किती अंधेरीला 6:15चा टायमिंग दाखवला. मी बोललो अंधेरी गुंतवली बस स्टॉपला, आम्ही जिथे राहतो. मी बोललो सेम, म्हणजे आपण जे प्लॅन केले ऍट इट इज सेम. आणि उलट मस्त छान, एक याच्याला दुसरं मिळालं. कमी पैशात. एवढे खुश. हो माय गॉड, आमच्यावरती किती देवाची कृपा आहे. पण तुम्हाला माहिती काय झालं, आम्ही कुत्र्यासारखे, तुम्हाला माहिती माझं मेकअपचं सामान मी या बॅगेत करून टाकलं आणि आम्ही कुत्र्यासारखे धावलो जिथे बस येते तिकडे. भाई बसच नाही तिकडे. बस काय, बस कुठे हिले पारलेला, अजून एक स्टॉप पुढे. म्हणजे केला बसवलेला, भाई तू कुठे आहे? बसच्या स्टॉपवर. अरे बसचा स्टॉप इकडे. नाही नाही नाही, ते बसचा स्टॉप नाही. मग पप्पा सांगणार तुझा येऊन आम्हाला कसं कळणार आहे. मग आम्ही रिक्षा केली, मग पटपट पटपट बसच्या पाठी, आणि आम्ही फायनली बसमध्ये आलोय. म्हणजे काय केलंय, घर असं फेक 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 करून आलंय ना. तिसरा माणूस कोणता असतं ना, आम्ही रेकॉर्ड करायला सांगितलं असतं, पण आमच्याकडे आम्ही कावऱ्यावर अजून हाय ट्रायपॉड रिपोर्ट सगळं आहे, आपण लावून सगळं सेटअप करू शकतो. पण कसं आहे ना, धड 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 बीपी चेक केलं ना आमचा, वरचा एकदम हाय असेल. खरंच कळत नाही कसं पोहोचणार आहे. आम्हाला सकाळी उज्जैनला पोहोचवा, आम्ही तिथून पायी पायी जाऊ महाकालच्या मंदिरामध्ये, पण पोहोचवा प्लीज बाबा, पोहोचेल टायमावरती प्लीज. ही फजिती झाली आमच्यासोबत. सो बी प्रिपेअर हमेशा. बिकॉज उज्जैनला जाताना काहीतरी होणार. चांगलं होतं, नो डाऊट, सगळं सुंदर असं सुरळीत जातं, पण यात मजा आहे. मजा आहे, एक्सपिरियन्स आहे. काय हालत आहे माझी. पण तरी पण तू दाखव सामान कसं भरलं, दाखव. कळणार की नाही. बघ रे, दाखव. हे बघा, लुक ॲट द माय मेकअप. असं कचऱ्याच्या डब्यात फेकतात ना, येलो ये वैसा डाल क्या है. नशीब मी बोललो भाई, ही बस निघाली ना, आम्हाला ऑलमोस्ट बस नाहीच. पण एवढे ह्याच्या सगळ्यात पण ना मला हसायला येत. ही रिक्षा तिला मी बघताय, कोपऱ्याचा असं आरसा असतो ना रेअर, मी अशी करते. काय करू, कारण की जेव्हा तिकीट कॅन्सल झाली, हा माणूस, हा त्याचाच फोन आहे, त्यालाच कळलं त्याला काय बघत. तो कन्फ्युज झालेला, काबरा झालेला. अरे करू काय मग, काय, बिकॉज सी देर इज नो वे, काहीच वे नाहीये. सिंगल हा एक क्लिप घेऊन निघालीये भगिनींनो, केसांना काय लावणार मी सिंगल एक मुलींचं दुःख, मुली तुझं दुःख समजू शकतात असं क्लिअरली. लिपस्टिक पण कशा पडलं काय माहिती, इयरिंग बिरिंग मी सगळं अँड मुमेंट ठेवलेलं, लिहिताना बघेल सगळं लागतं मला तर. भाई जी वाट लागली आहे ना माझी, आता मी काय घालणार आहे आणि काय मेकअप करणार आहे देवाला माहिती. चला बाबा, जे होईल ते बघू. टिकली पावडर, जय श्री मा. सॉरी, टिकली का गोवा विकत घ्या. चला, जे होईल ते सुखरूप चांगलं होईल. सो चालू करूया आपली जर्नी. जय श्री महाकाल. प्लीज आरामात जाऊया आपण. 2 तासानंतर आम्ही थांबलेलो आहे. 2 नाही अरे 4-4.5 तासानंतर थांबलोय. माझ्या बायकोची हालत बघा काय झाली. आणि मी एक मोठा असा मूर्खपणा म्हणण्यापेक्षा काय बोलतात तसं, मी घाईघाईत मी असं माझं जॅकेट विसरलो. थंडीच्या दिवसातच मी माझा होडी विसरलो आहे. घेऊन आले बसच्या आठवड्या, हिने घेऊन आलाय आणि मी विसरलो. तर मला पण अरे मीला एक सांगितलंय आज, अरे आता या ट्रिप साठी तरी आम्ही एक टीम आहोत. का आहोत हळूहळू कळेल का आहोत का, असं मी बोललो हिला. नाही होत पॉसिबल, तू मे होणार. होपफुली नाही व्हायला पाहिजे. आता काय करायचं, इथे काय खायचं तर काय मूड नाही. तुला काय मूड आहे? ह्या आमच्या झोला घेऊन आम्ही चालतोय इथे.
थोडस वॉक करूया म्हणजे अरे मला ना खूप अजीर्ण झालंय. अजीर्ण बरोबर ना शब्द मी असा मित्राकडून शिकलोय त्या दिवशी. त्याला काहीतरी असं झालेलं, तो बोलला असं काहीतरी मध्येच बोलला, अरे मला ना अजीर्ण सारखं झालंय. मी बोललो काय झालंय? मला माझ्याकडे एक गोळी आहे, आयुर्वेदिक गोळी आहे. सो मी त्यात वाचलेलं कुठेतरी अजीर्ण. मी बोललो अहो हे तुझ्यासाठी कामाला येईल. हाय आपल्याकडे गोळ्या आहेत. अरे नाही ते मला ना बसचा प्रॉब्लेम आहे, तो जरा स्मेलने थोडासा ती एसी वाली बस आहे, तो देकाचा कुठे जात पण नाही मग तो नाही खोलाय जास्त पोल, फक्त सांगायचं असतं की थोडं थोडं असं झालंय. शेक करतो फ्रेंड कसं असं असं. हा चला आता मला असं वाटतं आता आपण उज्जैनला उतरल्यावरतीच भेटू कदाचित, कारण की आता आम्ही नेहमी करणार, झोपू करणार, मग डायरेक्ट आता उज्जैनला भेटू आपण. बाई आम्ही सुंदर अशा थंडीत एंटर केलेला आहे आम्ही. कसं वाटतंय? खूप गार आहे. गार म्हणजे कसं आहे बघा, ह्याच्यात येतंय की नाही माहिती नाही कॅमेऱ्यामध्ये, पण असं वाफा निघतं बघ. नाही हलकासा आला, चांगली वाफ निघते. आणि माझ्यासोबत तर असा हादसा होतोय, मी काय असं घालतच नाहीये, म्हणजे घातलंच नाही. सगळं बॅगेत आतमध्ये आहे तरी ते एक जाड सारखं शर्ट आहे ते आतमध्येच आहे. पण ते आता त्यासाठी मी असं ते ह्याच्यात उभा होतो मस्त स्टोच्या बाजूला. वाजले आहेत किती वाजले? 6:40 झाले आहेत आणि आपल्याला पोचायला अजून नाही ना म्हणता 4 तास आहे. सो 4 तास तर मीच झोपणार आहे. मला झोप आली आहे चांगली, कारण की उद्याचा पूर्ण दिवस आहे गेस आणि उद्याची पूर्ण रात्र आम्ही जागणारच आहोत. सो अरे बाई आपण कुठे जातोय ते सांगितलं नाही आपण. माहितीये कसं माहिती काढणार? हा थंबनेल वगैरे बघून माहित पडेल, पण आम्ही चाललो आहोत उज्जैनला, महाकाळकडे. बघू आता सकाळी उठल्यावरती काय नजारा आहे. सकाळ झालीये. सकाळ नाही रे, माझ्यासाठी तर सकाळ नाही झाली. मला मी आता जस्ट असं मधून असं बोले उठे 5 मिनिट उठ सुसूसाठी उठ, तसं झालंय माझं. अजून जायचंय. बघू MP मध्ये आता पोहोचलोय. जस्ट MP म्हणजे आता लिहिलं तर तिकडे MP आहे. जस्ट मोबाईल मध्य प्रदेश. येस मध्य प्रदेश मध्ये पोहोचून ही बस आहे ना, ही बस कधी चुकून घेऊ नका, एवढी सडलेली बस आहे. आम्ही वैतागलो. मागे एक तर मागची सीट भेटली आम्ही अर्जंट मध्ये. क्लीन तर क्लीन नाही पण, आणि असं झालंय ना खूप वैतागलोय, असं गडगड. जोपर्यंत तुमची झोप लागणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला असं डोकं तुम्ही डिस्टर्ब होत राहणार की अरे काय चालू आहे, कसं खडखड. आणि मध्ये तर सिलेंडरचा आवाज आलेला, असं सिलेंडरचा वरती खाली होत होता. मी बोले यार काय आहे, काय नाही, लवकर पोहोचू यार बाबा. चला बसा, टुकतो का आपल्याला. अब वो मार्ग वाला जो है वो मार्ग लोकेशन बता दिया, कौन सा मार्ग पे, हरसिद्धि मार्ग पे के माघा चौराहे पे. ठीक आहे, 1 मिनिट बता. आली बाबा आपलं उतरलो आम्ही. काय आलं आता एक थोडस आहे, आजूबाजूला काही नाही आहे सेफ्टी, आम्हाला पकडून बसायचं आहे. उलट्या होणार होत्या पण हा लिटरली अशी गाडीची डुकटुक असं आपण असं वाटलं की ह्याच्यात आहे कसं ते आपलं बोट मध्ये असतो बघा. बोट मध्ये कसं असतं, बोट मध्ये पाण्याच्या बोट मध्ये असा सेम सिनारिओ असतो, तसं झालं. पण बाबा उतरलो. ठीक आहे पण चला एक्सपिरियन्स आहे. नेक्स्ट टाइम लक्षात राहील की बस नाही करायची, कुठेही जायचं असेल तर करा, पण पाठी नको. नाही पण मला नाही जमणार. मला असं वाटायला लागलं तर मी बस सोडून बाकी सगळं करू शकतो, बस नाही करायची. हॉटेलमध्ये जाऊया, फ्रेश होऊया. निघायचं आहे. चालते रंगा. चला सुरुवात. मागच्या वेळी आलेलो ना आम्ही या एरियात, असं याच्या इथून थोडस पुढे होतं त्या एरियात थांबलेलो. हा थोडा एकदम वेगळा एरिया आहे, बघू शकता तुम्ही. सो इथून नाही ना म्हणता एक ऑलमोस्ट 800 मीटर वरती जो रूम होता आमचा, तो थोडासा असा धरून खूप खराब होता, पण आम्ही बुकिंग नव्हती केली. अचानक सगळं ठरलेलं तर मग आम्ही राहिलो. म्हणजे लिटरली खोबा होता रूम मध्ये. लिटरली म्हणजे हॉटेल बोलू शकत नाही. 1700 रुपये पर डे होता, लाईक लिटरली बस.
एवढी लोकांची जे बाजूला राहणारे त्यांचा एवढा आवाज खूप आवाज तिथे भारत माता मंदिर ना हा इथे पुढे भारत माता मंदिर आहे, ते आपण दाखवू हळूहळू. पोहे पोहे आले, पोहे. भूक लागली बाबा, लय भूक लागले. पण आम्ही नाही पोहे बिहे खाणार, आम्ही फ्रेश होणार डायरेक्ट जेवायचं एक स्पेशल गोष्टीसाठी जेवण आहे आम्ही दाखवतो का म्हणजे वी आर एक्साइटेड फॉर द कांदा कांदा कांद्यासाठी आम्ही सांगतो तुम्हाला कांदा का कांदा आहे कशासाठी आहे आणि ते कांदा खरंच अप्रतिम आहे, कुठेच नाही मिळत तो कांदा. बाबा इथे ट्राफिक लागले. आता थोडस रूम वरती पोहोचायला 4-5 मिनिटं तरी लागतील मला असं वाटतं ट्राफिक बघून.